पुणे म्हाडा लॉटरी 2025. काय वाटतं मित्रांनो तुम्हाला, की म्हाडा लॉटरी पुणे ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख पुढे ढकलतील काय? सगळ्यांची इच्छा आहे, की फॉर्म भरण्याची तारीख ही पुढे ढकलावी. बऱ्याच गोष्टी लोकांच्या कागदोपत्री पेंडिंग आहेत. 2-2 दिवस फॉर्म भरून सुद्धा व्हेरिफिकेशन झालेलं नाही. लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे म्हाडांच्या घरांसाठी. म्हाडांच्या घरांना पसंती दिली जाते लोकांकडून. लोकांची इच्छा आहे मित्रांनो, की तारीख पुढे ढकलावी, पण म्हाडाने अजून काही तसं पाऊल उचललेलं नाही. तर बघूया मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम्स चॅनलमध्ये. आपण मात्र मित्रांनो ही शेवटची संधी आहे असं समजायचं. आज 20 जून 2025 आणि आजचा हा शेवटचा दिवस आहे. भरपूर चांगले चांगले प्रकल्प या म्हाडा लॉटरीमध्ये उपलब्ध आहेत. तर मित्रांनो, तुम्ही अजिबात वेळ न घालवता आज दिवसभरात तुमची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्या. अर्ज व्हेरिफिकेशन करून घ्या. तुमचे ऑनलाईन पैसेसुद्धा भरा आणि त्याची रिसीट तुमच्याकडे ठेवून घ्या मित्रांनो. आता पाहायचं आहे म्हाडा दुपारपर्यंत काही ॲक्शन घेते का? दुपारपर्यंत लोकांचा प्रतिसाद चांगला असल्यामुळे मे बी चेंज करू शकतो, पण होणार नाही तशी शक्यता कमी आहे. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी काही इथे प्रोजेक्ट्स सांगणार आहे. तर हा आहे प्रोजेक्ट कोड 915, थेरगावमध्ये आहे, सुकवानी किंग्सलेचा. हा खूप छान प्रोजेक्ट आहे मित्रांनो. दुसरा प्रोजेक्ट आहे मित्रांनो अल्पाईन एस्टोनिया, 874 कोड आहे मित्रांनो, हा एक किवलेला. तिसरा प्रोजेक्ट कोड आहे मित्रांनो 898 अक्षराचा आहे, पुनावळेमध्ये. चौथा आहे मित्रांनो 901 लश रेसिडेन्सी, ताथोडेमध्ये आहे मित्रांनो. खूप छान प्रोजेक्ट आहे. पाचवा आहे मित्रांनो टॉप टॉवर 916 प्रोजेक्ट कोड आहे, हा आहे वाकडमध्ये. सहावा आहे मित्रांनो जॉय विले. जॉय विलेचा खूप मोठा प्रोजेक्ट आहे, 845 846 कोड नंबर आहे. तसंच 871 872 सुद्धा जॉय विलेचा प्रोजेक्ट आहे. हा शेवाळेवाडी वाकडच्या हिंजवाडी परिसरामध्ये येतो. हा मित्रांनो प्रोजेक्ट कोड आहे 891 मंगलम लाईफ पार्क, हा आहे मोशी डोडुलगावमध्ये. खूप छान प्रोजेक्ट आहे मित्रांनो. तर आजचा दिवस आपल्या हातामध्ये आहे मित्रांनो. जर काही म्हाडा उत्तम प्रतिसादाला अनुसरून काही तारीख पुढे ढकलण्याचे विचार करत असेल तर ते दुपारपर्यंत कळेल मित्रांनो. ऑनलाईन ते टाकतील मित्रांनो, पण तसं होण्याची शक्यता खूप कमी आहे. तर आजच फॉर्म भरा. आणखी काही संदर्भात तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि विचारा. मी तुमच्या शंकेचं पूर्णपणे उत्तर देईन. परत एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा आणि जय महाराष्ट्र.